कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्यानं वाढतीये. भटक्या कुत्र्यांमुळं शाळकरी मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेकांनी तर सुरक्षिततेच्या कारणांमुळं सकाळी फिरायला जाणंही बंद केलंय. निर्बीजीकरण मोहीम मंद गतीनं सुरू असल्यानं शहरात कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलीय. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्यानं आज काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. भटक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती असली तरी नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढील 3 महिन्यात शहरातील सर्व भटकी कुत्री निवारागृहात हलवावीत, निर्बीजीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, रेबीज लसीचा पुरेसा साठा ठेवावा अशा मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त दरेकर यांना सादर करण्यात आलं. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा शहरातील सर्व भटकी कुत्री गोळा करून थेट महापालिका चौकात सोडू असा इशारा दिला. न्यूजपेपरला आपण कुत्र्यांच्या चाव्यांची बातमी रोज वाचतोय. आज आम्हाला इथं येऊन हे निवेदन द्यायला लागते, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. 7,000पेक्षा जास्त भटकी कुत्री आपल्या इथे शहरात आहेत. आम्हाला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा की तुमचा प्लॅन काय आहे. तुमच्याकडे 1 किंवा 2 निवारा केंद्र आहेत ज्याची कॅपॅसिटी 100 कुत्र्यांची आहे. 7,000 कुत्र्यांना तुम्ही एका टीमनी पकडायचा तुमचा प्लॅन कसा असू शकतो. प्लस तुम्ही डॉगचे हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत का. जिथं कचऱ्याची व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे तिथं जे डॉग हॉटस्पॉट्स होत आहेत त्याच्याबद्दल तुमचा प्लॅन काय आहे. जर का तुम्ही आम्हाला हा प्लॅन ब्लूप्रिंट दिला नाही तर आम्ही ह्या 2-3 महिन्यात सगळी कुत्री गोळा करू आणि तुमच्या ह्या चौकात आणून सोडू. यासाठी आम्ही आज हे निवेदन देत आहे. यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका उमा बनछोडे, माधुरी लाड, भारती पोवार, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, उज्ज्वला चौगुले, वहिदा सौदागर, रोहिणी साळोखे, स्नेहलता उल्पे, विद्या निंबाळकर, सुमन ढेरे, दीपाली देशिंगकर, अर्चना बिरांजे, संगीता चक्रे, वैशाली जाधव यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.